Welcome everyone. Now we complete the Six Sigma. What is the 5S in Six Sigma? We already understand the concept regarding the what is the why are required the Six Sigma or 5S system in a industry or any organization. Okay. Now next method for using a industry purpose like a Pokayoke. Pokayoke is a Japanese terms that means mistake proofing or error prevention. Means Pokayoke method are using for finding the mistake for your production line or your process, and error prevention means solving the mistake and taken a error prevention. A Pokayoke is any mechanism in a process that help any equipment operator avoid mistake defect by preventing, correcting, and drawing attention to human error as they occurs. The concept was formalized and the terms adopted by the Singo as a part of Toyota production system. Okay. आपण बघितलं 5 इयर सिस्टीम कशासाठी यूज करतो ते काय आपण व्हिडिओ बघितला अजून पण बघणार आहोत कन्सेप्ट त्याच्या रिगार्डिंग सिक्स सिग्मा बघितलं त्यानंतर आहे पोकायोकी प्रत्येक मेथड ही प्रत्येक प्रोसेससाठी डिफरंट आहे द पोकायोकी मेथड कशासाठी मिस्टेक प्रूफिंग सपोज तुमचा वर्कर असेल सुपरवायझर असेल कोणताही जो पर्सन असेल का त्याच्याकडून ह्युमन एरर हा क्रिएट होऊ शकतो तर त्याच्या रिगार्डिंग ज्या पण मिस्टेक होतील ज्या पण एरर असतील तर त्या शॉर्ट आउट केल्या गेल्या पाहिजे ज्या मिस्टेक असतील त्या ऑपरेटर असेल त्याच्याकडून त्या मिस्टेक ज्या त्याच्याकडून मशीनवर असेल प्रोसेसवर असेल लाईनवर ज्या पण मिस्टेक होत असेल त्या एरियाज कशा केल्या गेल्या पाहिजे कमी कशा गेल्या पाहिजे त्याच्यासाठी पोकायोकी मेथड्स यूज केली जाते मग ऑपरेटर अवॉइड द मिस्टेक डिफेक्ट बाय प्रिव्हेंटिंग करेक्टिंग अँड ड्रॉइंग म्हणजे आपण मिस्टेक असतील 20% मिस्टेक होत असतील तर त्या आपल्याला 5% वर कशा डिक्रीज करायच्या that is using the Pocoyoke method means ज्या मिस्टेक असतील त्या डिफाईन केल्या पाहिजे then defect by preventing then correcting and drawing attention okay मग ज्या पण मिस्टेक असतील त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे त्या सॉल्व्ह कोणत्या पद्धतीने केल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी पोकोयोके मेथड यूज केली जाते ओके and this is method are using the Toyota production system now this is the example for Pocoyoke first is a given confusion and the clarify okay मी जर बघितलं इथे दिलेलं आहे सिम दिलेले सिम मध्ये काय कन्फ्युजन दिलेले जो इथे पार्ट आहे सपोज हा पार्ट जर कट झालेला असेल तर तो कट झालेला म्हणजे ती मिस्टेक झालेली आपल्या पार्ट सेम जर असा असेल कन्फ्युजन असेल की कट झालेला नसेल पण इथे जर फाइंड आउट केला ऑब्झर्व केला विज्युअलाइज झाला पूर्णपणे तर इथे तो पार्ट कट असेल म्हणजे तो पार्ट हा कन्फ्युजन नुसार तिथे मिस्टेक होती एरर होतं वगैरे फाइंड आउट न झाल्यामुळे तो पार्ट तसाच पुढे गेला त्यामुळे डिफिकल्टी क्रिएट झाली त्यामुळे जे पण असेल कोणताही एरर मिस्टेक त्या क्लेरिफाय करण्यासाठी पोकायोकी मेथड यूज केली जाते आणि त्या मेथड असतील त्या मेथडनुसार सपोज इथे जो मिस्टेक असेल ती मिस्टेक आणि ते एरर फाइंड आउट केला जाईल आणि ती क्लिअर करून आपण जी मेथड यूज करतो त्या मेथडचा तिथे यूज केला दॅट इज कॉल्ड ॲज अ पोकायोकी मेथड्स नाउ दिस इज अ एरर प्रूफिंग टेक्निक्स सिंपल पोकायोकी मेथड जर सिंपल कन्सेप्ट आहे जे पण आपण मिस्टेक करतो त्या मिस्टेकचं जे मिस्टेक करण्याचं प्रमाण असेल 20% ते 20% वरून जर डिक्रीज करीत आलो 5% 2% ज्या पण मिस्टेक असेल त्या आपण जर कमी करीत आलो आणि त्या कमी करून जर सॉल्व्ह केला दॅट इज कॉल्ड ॲज अ पोकायोकी म्हणजे जे पण एरर असतील ते एरर फाइंड आउट केले पाहिजे आपण आणि त्या मिस्टेक सॉल्व्ह केलं पाहिजे दॅट इज कॉल्ड ॲज अ पोकायोकी कन्सेप्ट ओके देन सेन्सर इन्फॉर्मेशन बेसिक टाइप्स ऑफ सेन्सर डिस्क्रिट सेन्सर एनालॉग सेन्सर types of presence sensor physical no physical contact types of non-contact sensor they are given 4 types relay inductive capacitive आणि photo इलेक्ट्रिक सेन्सर दिस इज अ गिवन एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बघितलं की सेन्सर मध्ये पण काय एक्झाम्पल असतं म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट असेल कॉन्टॅक्ट असेल okay this is the different types of sensor are using and different types of error we are finding to correct them okay now advantage of the various types like functional cost and area of applications now this is the techniques like a shutdown control and warning shutdown means for prevention and detection in prevention for shutdown when a mistake is about to made
cameras that does not click it is a supper is on. When detection प्रिव्हेंटेशन झालं जे कॅमेरामध्ये असेल ते प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर मिस्टेक झाल्यानंतर डिटेक्शन काय असेल व्हेन अ मिस्टेक ऑर डिफेक्ट हॅज बीन मेड एअर कंडिशनर ओके when the defect slide over the heating ओके मग सपोज शटडाऊन जो मोबाईल असेल मोबाईल तुमचा तर कॅमेरा प्रॉब्लेम असेल तर कॅमेरा जो प्रॉब्लेम असेल तो कशामुळे क्रिएट होत असेल ते आपण फाइंड आउट केलं पाहिजे ते एरर फाइंड आउट केल्यानंतर जो पण त्याचा प्रॉब्लेम असेल हिटिंग प्रॉब्लेम असेल अदर दॅन प्रॉब्लेम असेल तर तो डिटेक्ट केला गेला पाहिजे ते एरर सॉल्व्ह केलं गेलं पाहिजे तर ते एरर सॉल्व्ह झालं दॅट इज कॉल्ड ॲज अ ओके नाउ अगेन कंट्रोल एरर आर द इम्पॉसिबल ATM does not accept a card inserted wrongly. तर सपोज प्रिव्हेंटेशन काय जर तुम्ही एटीएम मध्ये गेल्यानंतर कार्ड जर तुम्ही चिप वाईज जर व्यवस्थितपणे इन्सर्ट केलं नाही ओके तर काय प्रॉब्लेम होणार आहे रॉंग इन्सर्ट केल्यामुळे एरर येणार आहे तो एरर फाइंड आउट करण्यासाठी व्हॉट इज अ डिटेक्शन डिफेक्टिव्ह आयटम्स कॅन नॉट बी मूव्ह ऑन द लाईन नेक्स्ट देन क्वालिटी चेक ॲट इच पॉइंट ऑफ द असेंबली ओके कंट्रोल काय का तुम्ही जर तिथे जे सिस्टीम दिलेली त्या सिस्टीम मध्ये तुम्हाला इंडिकेशन दिलेले की कार्डचा यूज इन्सर्ट करताना ह्या मेथडने यूज करा ही जी चिप असेल ती चिपची साईज ती अप्पर साईड आली पाहिजे आणि असं इन्सर्ट केलं पाहिजे तिथं ॲरो दिलेला असतो सायन्स दिलेला असतात त्याच्यानुसार आपण ते यूज केलं गेलं पाहिजे कार्ड एटीएम मध्ये बट जर आपण त्यानुसार यूज नाही केलं तर कार्ड हे ऍक्सेप्ट होत नाही आणि तिथे एरर पॉसिबल होतो ओके त्यामुळे मग डिटेक्शन होत नाही मग दॅट इज अ प्रॉब्लेम मग तो एरर नसतो तो काय असतो वुमन एरर असतो म्हणजे जो एटीएम मध्ये आपण कार्ड जर व्यवस्थित इन्सर्ट केलं नाही तर तो वुमन एरर आला मशीन एरर येत नाही कारण तो आपल्याकडून मिस्टेक नुसार तो आपण तिथे चुकीचा इन्सर्ट केला ओके म्हणजे एरर डिपेंड ऑन अ मशीन एरर और वुमन एरर बट मशीन मध्ये आपण कार्ड इन्सर्ट करतोय पण पेमेंट जरी येत नसेल तर दॅट इज द मशीन प्रॉब्लेम मग तो एरर असेल तर तो एरर काय केला पाहिजे मशीन चा फाइंड आउट केला पाहिजे जर वुमन एरर असेल तर तो आपण फाइंड आउट केला गेला पाहिजे एरर आणि मशीन असेल तर तो मशीनचा एरर फाइंड आउट दॅट इज टू डिफरन्स एरर आर गिवन इन अ पोकोयोके मेथड्स दॅन वॉर्निंग that sometimes is about to the wrong car security system driver that all the doors are not closed immediately when the sometime does go the wrong स्मोक डिटेक्शन आता वॉर्निंग तुम्ही बघितलं असेल की अलार्म सिस्टीम असते जिथे पण फायर अलार्म असेल तिथं तुमचा वाला सपोज एखादा बर्निंग प्रोसिजर असेल किंवा तिथे आपण धूर म्हणू शकतो जर तिथे असेल तुमच्या अलार्म सिस्टीमला सेन्सर असतील त्याच्यानुसार असेल तर तिथे वॉर्निंग सिस्टीम असते कारण जर आपण तिथे काही अनआयडेंटिफाय जर तिथे काही गोष्टी होत असतील ऍक्सिडेंटल असतील अदर दॅन असतील तर तिथे ते वॉर्निंग सिस्टीम दिली असते त्या वॉर्निंग सिस्टीम नुसार पण आपल्याला एरर फाइंड आउट करता येतो की काय तिथे कोणता प्रॉब्लेम किंवा काय क्रिएट झालेले दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वॉर्निंग सिस्टीम फॉर यूज फॉर इन अ पोकोयोके मेथड फॉर द अंडरस्टँडिंग अँड फाइंड आउट द एरर रिगार्डिंग द दिस मेथड ओके दिस इज कॉल्ड ॲज अ टेक्निक्स फॉर शटडाऊन कंट्रोल वॉर्निंग अँड फर्स्ट इज अ प्रिव्हेंटिव्ह अँड दॅन द डिटेक्टिव्ह ओके म्हणजे बिफोर अँड आफ्टर टेक्निक now this is a pocoyoke technique used in manufacturing process okay this is example regarding the daily life and this is an example regarding a for industry purpose for manufacturing process now techniques shutdown control and warning more prevention when a mistake about to made your takes then what is detection when a mistake or defect has been made your takes here okay म्हणजे बिफोर आणि आफ्टर म्हणजे जर तुमचं शटडाऊन असेल म्हणजे वर्किंग मध्ये किंवा स्टॉपेज मध्ये जे पण तुमचं प्रिव्हेंटेशन डिटेक्शन मध्ये एरर असेल ते फाइंड आउट करण्याचे इथे टेक्निक्स दिले नाव कंट्रोल कसं दिले एरर इज पॉसिबल आपण एक्झाम्पल बघितलं इथे एटीएमचं एक्झाम्पल बघितलं की एरर कधी येऊ शकतं वुमन एरर असेल किंवा मशीन एरर असेल मशीन एरर असेल तर आपण लगेच ते शॉर्ट आउट करू शकत नाही त्याचा प्रॉब्लेम काय आयडेंटिफाय करावा लागतो डिटेक्ट करावा लागतो त्याच्यानंतर प्रॉब्लेम आयडेंटिफाय त्याला मॅक्झिमम टाइम लागतो आयडेंटिफाय केल्यानंतर आपण ते मशीनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो पण वुमन एरर असेल कार्ड आपण इन्सर्ट करताना चुकीचं इन्सर्ट करत असेल तर वुमन एरर जर दुसऱ्या पर्सनने त्याला गाईडलाईन केली किंवा त्यांनी अदर पर्सन विचारलं की ते कार्ड ऍक्सेप्ट करत नाही तर त्याला लगेच गाईडलाईन केलं जातं आणि जो वुमन एरर असतो तो लगेच काही मिनिमम सेकंद मध्ये मिनिमम मिनिट मध्ये
तो सॉल्व्ह केला जातो. म्हणजे ह्युमन एरर हा कधी कधी कमी वेळेत पण सॉल्व्ह केला जातो, पण मशीन एरर हा मॅक्झिमम टाइम मध्ये सॉल्व्ह करतात. ओके, दिस इज अ कंट्रोल. आणि वॉर्निंग सिस्टीम बघितली की कंपनीमध्ये तुम्ही बघितलं असेल, फायर अलार्म असतील किंवा मशीन स्टॉपेज असेल किंवा मशीन मध्ये सपोज कुलंट आहे, सीएनसी म्हणजे कुलंट जर तुमचा डेडलाईनच्या एक डेडलाईन असेल त्याच्या जर खाली गेलं तर ते ऑटोमॅटिकली अलार्म सिस्टीम असते, सिग्नल असतात किंवा कलर कोड बल्बचा असतात. म्हणजे सपोज तुमचं मशीन जर प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल, सपोज तुमच्या चक मध्ये काही प्रॉब्लेम असेल, तुमच्यावाल्या ऑइल लेवल कमी झाली असेल किंवा तुमच्यावाला कुलंट लेवल कमी झाली असेल, तर ते इंडिकेट करतं डायरेक्टली, बल्क असतात, ब्लिंक करतं किंवा डायरेक्टली रेड लाईट ब्लू लाईट त्याला इंडिकेशन दिले असते. त्याच्यानुसार ते काय देतं, आपल्याला वॉर्निंग देतं की ही रिक्वायरमेंट आहे मशीनला, या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे किंवा या गोष्टीचा मेंटेनन्स ते आपल्याला इंडिकेट करतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ वॉर्निंग. ओके, ही वॉर्निंग मीन्स द ओके मेथड्स. ओके, म्हणजे वॉर्निंग कशासाठी असते की सपोज तुमची एक कुलंटची लेवल, इंजिनची ऑइल लेवल, सपोज मशीनच्या सीएनसी सीएनसी मशीन असेल त्याला एक इंडिकेशन दिलेलं असतं की त्याची काही पार्ट्स असतात तर त्याचे मेंटेनन्स आले किंवा त्याला काही गोष्टींची रिक्वायरमेंट असली मशीनला, तर ते एक अलार्म सिस्टीम असते. सपोज ते इंडिकेट करतं, ब्लिंक करतो लाईट कलर कोडमध्ये, तर ते आपल्याला हे डिफाईन करण्याचा प्रयत्न करत असतं की जर आपण त्या वेळेमध्ये जो ब्लिंक करतोय त्यावेळेस जर आपण ती कुलंट लेवल ऑइल लेवल मेंटेन केली नाही तर मशीनचं तुमचं स्टॉप होऊ शकतो. स्टॉप झाल्यामुळे तुमचं एरर क्रिएट होणार, तुम्हाला मेंटेनन्स करावं लागेल, परत बाकीचे पण प्रॉब्लेम त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. म्हणजे वॉर्निंग सिस्टीम याच्यासाठी असते की ज्या गोष्टी मशीनच्या पुढे जर आपण त्या वॉर्निंग दिल्यानंतर जर वेळेमध्ये कंप्लीट केले नाही त्याची रिक्वायरमेंट, तर ते प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं किंवा जे मिनिमम टाइम मध्ये 5-10 मध्ये जे एरर सॉल्व्ह होऊ शकतात, तर ते मॅक्झिमम टाइम मध्ये वाढू शकतं. म्हणजे सपोज वॉर्निंग आली, कुलंट लेवलची वॉर्निंग आली, काय फील करा, तर आपण फील केलं नाही, मशीन जर ऑपरेट ठेवलं तर कुलंट लेवल पूर्णपणे कमी होऊन जाईल, मशीन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल, मग तुमचं जे स्टॉपेज असेल पूर्णपणे मशीन स्टॉप होईल. सपोज जेव्हा वॉर्निंग दिली तेव्हा जर तुम्ही रिक्वायर्ड ऑइल किंवा कुलंट त्याला फील केलं तर लगेच मशीन तुमचं काही वेळामध्ये स्टार्ट होईल, म्हणजे स्टॉप होणार नाही. पण स्टॉप झाल्यानंतर तुमचं 45 अवर्स शटडाऊन होईल, त्यामुळे तुमचं जे टार्गेट असेल ते टार्गेट कमी होऊन जाईल कंपनीचं. त्यासाठी आपण वॉर्निंग सिस्टीम यूज करतो की वॉर्निंग दिल्यानंतर प्रिव्हेंटिंग इंडिकेशन, म्हणजे काही मशीन मध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होणार असेल त्याच्या आधीच आपल्याला इंडिकेट केलं जातं. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ वॉर्निंग. दिस इज द डिफरंट 3 टेक्निक्स लाईक शटडाऊन, कंट्रोल अँड वॉर्निंग. Okay, cost of quality. Already we discussed the last 3 lectures. So what is the cost of quality and why required this quality in a production line? Okay, the quality can be divided into the 4 categories like prevention, approval, internal, failure. Okay, this is a graph regarding the different types of quality like prevention, approval, and internal failure cost. Okay, description means keep the defect from the occurring at all. This is an example: quality planning, strategy, process control, quality training, workplace development, product design, verification system. म्हणजे जर प्रिव्हेंटेशन कॉस्ट म्हणजे आपण बघतो एखादी गोष्ट मशीन मध्ये किंवा क्वालिटी मध्ये होण्याच्या अगोदर जर आपण काही त्याची वाली जर प्रिकॉशन घेतली, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिव्हेंटेशन कॉस्ट. लाईक अ प्लॅनिंग इन क्वालिटी, वर्कप्लेस डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डिझाईन व्हेरिफिकेशन. म्हणजे जर प्रोडक्ट मध्ये क्वालिटी जर बेटर येत नसेल तर त्याच्या आधी काय आपण काळजी घेतली, काय तुमचं मटेरियल जे असेल ते बेस्ट असलं पाहिजे, त्याच्यावाली डिझाईन बेस्ट असली पाहिजे, त्याच्यावाली प्रोसेस पण ही गुड असली पाहिजे. नाऊ ॲप्रिशियल कॉस्ट आर डिटेक्टिंग द डिफेक्ट व्हाय इन्स्पेक्शन, टेस्ट, ऑडिट. प्रिव्हेंटेशन म्हणजे काय, एखादं क्वालिटी प्रोडक्ट येत नसेल तर त्याची डिझाईनच्या वेळेस, त्याची मटेरियल सिलेक्शन वेळेसच आपण ते अनालिसिस केलं गेलं पाहिजे. आणि सेकंड पार्ट जरी इथे आयडेंटिफाय नाही झालं तर सेकंड म्हणजे कुठे, डिफेक्टिंग द डिफेक्ट व्हाय इन्स्पेक्शन, टेस्ट, ऑडिट. केव्हा डिफेक्ट होऊ शकतो, मग प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा याचं इन्स्पेक्शन टेस्टिंग कराल तेव्हा जर त्या मटेरियलचा, त्या प्रोडक्टचा क्वालिटी जर बेटर आली नसेल ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस पार्ट, तर तुम्हाला तिथे काय काय करावं लागेल, मग ते जे ऑडिट करावं लागेल, परत तिथे चेंजेस करावं लागेल आणि जो प्रोडक्ट असेल तो परत रिसायकल करावं लागेल. ओके, दिस इज द टेस्ट, इन्स्पेक्शन, मटेरियल ऍक्सेप्टेशन टेस्टिंग, इन्स्पेक्शन टेस्टिंग, चेकिंग लेबर्स. ओके, क्वालिटी ऑडिट आणि फील्ड टेस्टिंग. मग या मेथड तुम्हाला यूज करावं लागेल आणि तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करावा लागेल. नाउ द इंटरनल फेलियर कॉस्ट टेस्ट. The from defect cause internally and defect with by the repairing of defective items like scrap, rework, material
cost. Okay, this is the another part for a failure cost. जर मशीन मध्ये काय प्रॉब्लेम असेल, मटेरियल मध्ये प्रॉब्लेम असेल, तो फेलियर कॉस्ट मीन्स स्क्रॅप मटेरियल असेल किंवा रिसायकल करायला लागत असतील ते प्रोडक्ट. ओके, this is the cost of quality, like a cost of poor quality, cost of good quality. Okay, they are a different two types of quality, cost of poor quality, cost of good quality. तुम्ही जर बघितले मार्केटमध्ये प्रोडक्ट असतात, तर तो प्रोडक्टचा जर आपल्याला यूज करायचा असेल, एखाद्या प्रोडक्टला जर आपल्याला रिक्वायरमेंट असेल, तर ते 2-3 क्वालिटी मध्ये मिळू शकतात. ओके, आपल्याला म्हणजे कोणताही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर कमी प्राइस मध्ये पण मिळतो, म्हणजे त्याचा यूज एकच, त्याचा यूज एकच असणार आहे, पण तो आपल्याला लो क्वालिटी मध्ये पण मिळू शकतो, हाय क्वालिटी मध्ये पण मिळू शकतो. सोबत हेल्मेट असते, तुमचे सेफ्टी फीचर घेतले, गॉगल्स, हेल्मेट, ग्लोव्ज, शूज. शूज बघितले तर लो कॉस्ट क्वालिटी मध्ये पण तुम्हाला शूज मिळू शकतात. 1000 चे मिळू शकतात, 500 चे मिळू शकतात, 2000 चे मिळू शकतात. ओके, म्हणजे क्वालिटीवर डिपेंड असतं, क्वालिटी ऑफ कॉस्ट ऑफ क्वालिटी, पुअर क्वालिटी और गुड क्वालिटी. तुम्ही जर हेल्मेट बघितलं, हेल्मेट बाईक्सवरचं हेल्मेट असो की सेफ्टी हेल्मेट असो, त्याच्यामध्ये टाइप्स असतात आणि व्हॅरिएशन असतं कॉस्ट मध्ये. ओके, 1000 मध्ये मिळेल, 2000 मध्ये मिळेल, 3000 मध्ये पण मिळू शकतं. म्हणजे डिफरंट व्हॅरिएशन कशासाठी असतं की प्रत्येक हेल्मेटची क्वालिटी वेगवेगळी असते. त्यामुळे काय असतं की पुअर क्वालिटीचं पण हेल्मेट असतं आणि हायर क्वालिटीचं गुड क्वालिटीचं पण हेल्मेट असतं. गॉगल्स, सेफ्टी फॉर गॉगल्स असतील तुमचे, गॉगल्सचं पण असं, ग्लोव्ज असतील, हँड ग्लोव्ज पण असतील, तर त्याच्यामध्ये पण व्हॅरिएशन असतात की पुअर क्वालिटीचे पण असतात आणि गुड क्वालिटीचे असतात. ते डिपेंड असतं पर्सनवर की त्याला यूज किती टाइम साठी करायचा आहे, त्याचा यूज कोणत्या मशीनवर आहे, तिथं गुड क्वालिटीचे गरजेचे आहे किंवा पुअर क्वालिटीचे गरजेचे आहे, त्यासाठी असतं. ओके, आता सिंपल बघितलं तर फॉर एक्झाम्पल जर बघितलं बाईकसाठी हेल्मेट इम्पॉर्टंट असतं. तर जर काही पर्सन असे असतात का डेली ते जर अपडाऊन करत असतील 100 किलोमीटर, तर त्यांच्या सेफ्टीसाठी, ते जर सेफ्टीसाठी घेत असेल ते ऑब्विसली गुड क्वालिटीचं घेणार. म्हणजे गाडी जरी स्लिप झाली, इंजुरी कोणत्या प्रकारची होणार नाही, हेड इंजुरी, त्यासाठी तो बेटर क्वालिटीचं हेल्मेट घेणार. पण जे मेंबर सिटीमध्ये असतात आणि त्यांचं फक्त फिरणं कुठं असतं, सिटीतल्या सिटीमध्ये असतं, ते हेल्मेट परचेस कशासाठी करतात, ते हेल्मेट काय करणार, सपोज एखाद्या पर्सन डेली त्याची अपडाऊन आहे, त्याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो, त्यासाठी तो गुड क्वालिटीचं हेल्मेट यूज करणार. म्हणजे सपोज त्यांनी 2000 घेतलं, पण सिटीमध्ये तुम्ही बघितलं की पोलीस पकडतात किंवा स्वतःच्या सेफ्टीसाठी काही यूज करत नाही, काही पर्सन असतात स्वतःच्या सेफ्टीसाठी यूज करत नाही, त्यांचा प्रवास पण खूप कमी असतो, सिटीतल्या सिटीमध्ये असतो, मग ते जास्त गुड क्वालिटीचं परचेस करत नाही. मग ते काय करतात, 700-800 किंवा 1000 पर्यंत जे पण हेल्मेट आपल्याला अवेलेबल होईल ते हेल्मेट यूज करतात आणि ते सेफ्टीसाठी पण यूज करत नाही. ओके, त्याचा मागचं जे पण असेल थिंकिंग, ती पर्सननुसार डिपेंड असते. ओके, म्हणजे तुम्ही बघितलं की मार्केटमध्ये प्रत्येकाच्या पर्सनच्या यूजनुसार, त्याच्या रिक्वायरमेंटनुसार, म्हणजे त्याला त्या प्रोडक्टची कोणत्या गोष्टीसाठी गरज आहे, सेफ्टीसाठी गरज आहे का अदर काही गोष्टी असतील त्याच्यासाठी गरज, त्याच्यावर डिपेंड असतं की आपण मटेरियल जे परचेस करणार आहे ते पुअर क्वालिटीचं करणार आहे की गुड क्वालिटीचं करणार. गुड क्वालिटीचं करणार असेल तर आपण ऑब्विसली गुड क्वालिटीचं केल्यानंतर त्याची लाईफ असते, ती लाईफ प्रोडक्ट ही ऑलवेज जास्त असते ॲज कम्पेअर टू पुअर क्वालिटी मटेरियल. ओके, मग डिपेंड पर्सनवर असतं की आपल्या पुअर क्वालिटीसाठी कोणतं पाहिजे आणि गुड क्वालिटीसाठी कोणतं पाहिजे. Now, poor quality as internal failure cost, external failure cost, and this is a good quality is appraisal cost and prevention cost. Now, this is the cost of quality graphs. They are given points regarding failure cost, total of quality, prevention cost. Okay, this is the cost. This is graph regarding for cost versus defect. म्हणजे this is a cost axis, xy axis regarding a cost and defect. Okay, this is the non quality, this is optional quality. Okay, prevention, inspection, internal failure, external failure. Okay, internal failure regarding in a company and external failure are the customer. This is your external failure. Now the cost of quality examples, cost of quality, good quality and poor quality. Means prevention in good quality is FTA, process capability, variation reduction, sensor, education, training, problem, cause and prevention, action. Appreciable cost in a good quality, like income in inspection, in process inspection, final inspection. Okay,
गुड क्वालिटी जर आपल्याला जर इन्क्रीज करायचे असेल तर तिथे दिलेले बघा FEME दिले, FTA दिले, हे सॉफ्टवेअर्स आहे. प्रोसेस कॅपॅबिलिटी असेल, व्हेरिएशन रिडक्शन असेल, ते आपण डिझाईन चॉईस कॅल्क्युलेट करू शकतो प्रोडक्शन करण्याच्या अगोदर. पण ॲप्रोचल कॉस्ट काय असते, तुम्ही जेव्हा प्रोडक्शनचं प्रोसेस कंप्लीट करतात देन इनकमिंग इन्स्पेक्शन, इन प्रोसेस इन्स्पेक्शन, फायनल इन्स्पेक्शन. ओके, म्हणजे डिफरंट टाइप्स असतात. इनकमिंग म्हणजे सपोज तुमचं आता प्रोडक्ट आहे, 10 सायकल कंप्लीट करायचं, तर एक सायकल कंप्लीट झालं की लगेच इन्स्पेक्शन करायचं प्रोडक्ट, लगेच दुसऱ्या सायकल मध्ये गेल्या का लगेच दुसरी सायकल कंप्लीट केली, तिसरी सायकल कंप्लीट, तिसऱ्या सायकलच्या आधी आपण लगेच इन्स्पेक्शन केलं पाहिजे प्रोडक्ट. ओके, इन प्रोसेसचं सेम आहे की 1 बाय 1 चेक केलं जातं, म्हणजे 10 प्रोसेस 1 प्रोसेस कंप्लीट झाली तर लगेच चेक केलं जातं. पण प्रोसेसमध्ये काय केलं जातं, 3 प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर चेक केलं जातं, 4 प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर चेक केलं जातं. फायनल इन्स्पेक्शन म्हणजे जेव्हा तुमचा प्रोडक्ट हा फायनल होतो, लास्ट प्रोडक्शन कंप्लीट होतं, त्याचं जे पण त्याच्यावर प्रोसेस असतील कंप्लीट होतं, तेव्हा आपण चेक करतो, दॅट इज युअर फायनल इन्स्पेक्शन. कॅलिब्रेशन, ऑडिटिंग, कॅलिब्रेशन केलं जातं, आपण त्याचं मेजरमेंट असेल, डिझाईन असेल, ते चेक केलं जातं. ऑडिट केलं जातं. ऑडिट कसं केलं जातं, 100 पीस असतील, 100 पीस म्हणून कोणते 10 पीस रँडमली चॉईस केले गेले. म्हणजे इन्स्पेक्शन झाल्यानंतर पण रँडमली कमिटी असेल, मी तुम्हाला सांगितलं सेंट्रलाइज कमिटी असेल, तर त्याच्यामधून फायनली कोणते 100 पीस मधून 10 प्रोडक्ट हे शॉर्ट आउट केले जातात, ते चेकिंग केले जाते रँडमली तिथे चेक केले जातात. रँडमली चेक केल्यानंतर ते आयडेंटिफाय केलं जातं काही डिफेक्ट वगैरे आहे की नाही, आणि शॉर्ट आउट केल्यानंतर रजिस्ट्रेशन कॉस्ट मीन्स प्रॉब्लेम कॉज अँड डिटेक्शन. नाउ कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी अल्सो गिवन इंटरनल अँड एक्सटर्नल फेलियर, प्रोसेस डिले. म्हणजे पुअर क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं की 2 क्वालिटीमध्ये रेडी मटेरियल आलेले आहे. पुअर क्वालिटीमध्ये पण मटेरियल असतं, गुड क्वालिटीमध्ये पण असतं. आणि कधी कधी प्रोसेसमध्ये आपण स्वतःहून जर पुअर क्वालिटीत जरी मटेरियल प्रोडक्शन केलेलं नसेल, पण ऑटोमॅटिकली प्रोसेसमध्ये कधी कधी आपल्याला गुड क्वालिटी जरी मटेरियल आपल्याला बनवायचं असेल, तर ऑटोमॅटिकली प्रोसेसमध्ये काही डिफॉल्ट आल्यामुळे ऑटोमॅटिकली ते गुड मटेरियल हे काय होऊन जातं, पुअर होऊन जातं. म्हणजे सपोज 8 प्रोसेस असतील, कंप्लीट झाल्या 8 प्रोसेसमध्ये तुमचा मटेरियलचे प्रोडक्शन हे गुड आहे, गुड क्वालिटी, बेटर क्वालिटी. पण 9 आणि 10 प्रोसेसमध्ये जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, मटेरियल कुठेतरी कट झालेला असेल, काहीतरी एरर आले असेल, लेंथ कमी होऊन गेली असेल, डायमीटर कमी होऊन गेलेला असेल, तो काय होतो, मग तिथे फेलियर होतं. फेलियर झाल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या मटेरियलची क्वालिटी ही पुअर होते. मग मीन्स इंटरनल फेलियर फ्रिक्वेन्सी अशा प्रोसेस दिली. जे वर्क कंप्लीट करायचा टाइम असतो, आपल्याला 30 मिनिटमध्ये जर ती प्रोसेस कंप्लीट करायची असेल, ती डिले होत असेल, दॅट इज ऑल्सो फेलियर. रिवर्क म्हणजे आपण जर प्रोडक्शन केलं, क्वालिटी बेटर आली म्हणून आपण रिसायकल करतो. रिसायकल करताना पण त्या प्रोडक्ट मध्ये काही इफेक्ट होतो, त्यामुळे तो मटेरियल हे पुअर असतं. आणि स्क्रॅप मटेरियल पण यूज केलं जातं, तुम्हाला माहिती असेल. देन डाऊन टाइम, लॉस ऑफ कॅपॅसिटी, दिस इज द प्रॉब्लेम सॉल्विंग corrective action. Now the next is a external failure. Customer returns, warranty, loss of customer. एक्सटर्नल फेलियर कोणाच्या रिगार्डिंग आहे, कस्टमर रिगार्डिंग आहे. मीन्स कस्टमर रिटर्न. तुम्हाला बघितलं, आपण प्रोडक्ट जर परचेस केल्यानंतर त्यामध्ये प्रॉब्लेम असला, आपल्याला माहिती आहे की आपण ऑनलाईन असू किंवा फिजिकल जरी आपण शॉपमधून परचेस केला, तर त्याच्यामध्ये एक डेडलाईन असते, एक टायमिंग असतो की आपण परचेस केल्यानंतर तो प्रोडक्ट 1 इयर वॉरंटी असेल, 2 इयर वॉरंटी असेल, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन दिलेले असतात, त्यांचे रूल्स असतात की जर प्रोडक्ट मध्ये कोणता प्रॉब्लेम आला तरच आम्ही तो प्रोडक्ट रिपेअर करून दिला जाऊ शकतो वॉरंटीमध्ये, किंवा चेंज करून दिला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पण नॉर्म्स असतात की प्रोडक्ट असेल, मोबाईल असेल, तर कोणते पार्ट त्याचे 1 इयर्स मध्ये जर खराब झाले तर आपण चेंज करून दिले जातात. त्याच्यामध्ये त्यांची लिस्ट असते. ओके, त्याच्या रिगार्डिंग चेंज करून दिले जातात. दॅट इज मीन्स कस्टमर रिटर्न्स. काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे मोबाईल कोणताही प्रोडक्ट असेल, कस्टमर पर्यंत गेला, त्यांनी यूज केला, 8 ते 10 डेज मध्ये जर तो खराब झाला, तर कस्टमर काय करतो, ऑब्विसली तो प्रोडक्ट रिटर्न करतो किंवा रिप्लेस करून देतो. नाऊ वॉरंटी पिरियड, मी सांगितलं वॉरंटी पिरियड असेल तर वॉरंटी पिरियड मध्ये तुम्हाला एक तर तुमचा जो असेल तो रिपेअर करून दिला जाईल, किंवा तो प्रोडक्ट चेंज करून दिला जाईल. पण त्याच्यासाठी पण नॉर्म्स असतात की कोणता पार्ट खराब झालेला आहे आणि तो त्यांच्या नॉर्म्स मध्ये बसतो किंवा नाही. ओके, लॉस ऑफ कस्टमर्स, सेल्स शॉर्ट आर रिपेअर ॲट कस्टमर, तेच पॉइंट्स आहे की एक तर रिपेअर केला जातो किंवा रिप्लेस केला जातो.
देन लोअर क्वालिटी स्कोर. काही प्रोडक्ट अशा असतात, एक तर प्रोडक्ट आहे असेल तर हा रिप्लेस केला जातो, नाही तर रिफंड जी अमाऊंट असते ती अमाऊंट रिफंड पण केली जाते. ओके, दॅट इज द एक्सटर्नल फेलर फॉर द पुअर क्वालिटी प्रोडक्ट अँड इंटरनल इज अ युअर फेलर फॉर द process delay process. Okay, now this is the cost of quality. Now cost of conferences or cost of non-conferences, prevention cost, appraisal cost. Prevention build up a quality product, training, documentary process, equipment, time to do it right. Okay, जर प्रिव्हेंटेशन जर प्रोडक्ट जर आपल्याला बेटर बनवायचा असेल तर प्रोडक्शनच्या आधीच आपल्याला प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे की आपला प्रोडक्ट हा बेस्ट कसा होऊ शकतो. ओके, दॅट इज अ ट्रेनिंग. जे असतील ट्रेनिंग दिली गेली पाहिजे. डॉक्युमेंटेशन मीन्स प्रेझेंटेशन पाहिजे, अनालिसिस केले गेले पाहिजे. इक्विपमेंट असतील, आपण कोणती इक्विपमेंट यूज करतो, कोणते मशीन यूज करतो आणि टाइम मध्ये कम्प्लीट करतो की टाइम मध्ये. जर आपण जर सपोज बघितलं तुम्ही एखादा प्रोडक्ट जर आपण बनवत असताना तर टाइम जर त्याला पाहिजे तेवढं जर आपण त्या प्रोडक्टला प्रोसेससाठी दिला नाही तर ऑब्विसली त्या प्रोडक्टची क्वालिटी ही पोर होऊन जाते. दॅट इज मीन्स टाइम टू डू इट्स राईट. Appraisal cost assess the quality testing, discovery testing, losses, inspection. The internal failure cost like a failure found by the project, rework, scrap. Okay, this is the non-comprehensive. Then external failure cost like a liability, warranty work आणि loss of business. Okay, जो पण प्रोडक्ट रेडी झाल्यानंतर कस्टमरकडे जातो त्याच्यानंतर त्याचे रिव्ह्यू असतील, प्रोडक्ट यूज असेल, वॉरंटी असेल, रिपेरिंग असेल, त्याचं पण अनालिसिस केलं. सपोज 100 प्रोडक्ट जर आपण डेली सेल केले तर 1 मंथ मध्ये त्याचा रिव्ह्यू घेतला जातो की 100 मधून रिप्लेस किती झाले, कस्टमर कडून सपोज कस्टमर कडून जे पण असे कंप्लेंट किती आल्या, कोणते प्रॉब्लेम क्रिएट होत आहे त्याच्या रिगार्डिंग त्या प्रोडक्टच्या. मग त्याच्यावर अनालिसिस केलं जातं. तो जे नेक्स्ट प्रोडक्ट राहत, जे नेक्स्ट टर्म असते त्यांची प्रोडक्शनची बॅच राहतील, परत प्रोडक्शन स्टार्ट करायचं तेव्हा ते त्याच्यावर परत रिवर्क केलं जातं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून प्रोडक्शन अगेन स्टार्ट केलं जातं. ओके, नाऊ द this is are different types of process. बोले which one? Process inspection, final inspection, inline inspection, raw material inspection. Okay, process inspection means definition the set of hardware, software, procedure and activity that are integrated in the manufacturing system in order to provide measurement of dimensional characteristics of manufacturing product and tools during the manufacturing process. Okay, process inspection. आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की 10 मशीन असतील, 10 मशीन वेगवेगळे प्रोसेस होत असतील. तर प्रोसेस इन्स्पेक्शन म्हणजे काय, 2 प्रोसेस कंप्लीट झाल्या लगेच प्रोडक्ट इन्स्पेक्शन केलं पाहिजे, चेक केला पाहिजे. तिसरी प्रोसेस कंप्लीट झाली तर लगेच चेक केला गेला पाहिजे त्याची क्वालिटी. किंवा 100 वर पीस आपले कंप्लीट झाले तर लगेच 100 पीस कंप्लीट झाल्यानंतर मशीन स्टॉप करून लगेच मशीनचा मेंटेनन्स पण चेक केला गेला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस इन्स्पेक्शन. नाऊ दिस इज अ cycle, this is a image for the complex inspection process. म्हणजे प्रोसेस आपली कशी असते त्या रिगार्डिंग हे पॉइंट्स दिलेले. Now the final inspection. An inspection is an activity such as measuring, examining, testing and gauging one or more characteristics of a product and comparing the result with specified requirement in order to establish whether is achieved for the each characteristic. Now test, complete the good meet the requirement as a product or not is determined in the order to prevent the loss in a customer confidence. Various problem and damages in advance. In the final inspection, the whole of product including the request for the customer is inspected. फायनल इन्स्पेक्शन कोणता असं प्रोडक्ट असेल, तुमचा प्रोडक्ट हा फायनल झाला, फायनल केल्यानंतर कस्टमरला रिसीव्ह झाला, रिसीव्ह झाल्यानंतर कस्टमर कडून फीडबॅक तुम्हाला रिसीव्ह झाला की या प्रॉब्लेम मध्ये हा डिफेक्ट आहे, हा प्रॉब्लेम क्रिएट होतो, मग तो सॉल्व्ह केला जातो किंवा प्रोडक्ट रिप्लेस केला जातो आणि कंपनीमध्ये अनालिसिस करून परत डिझाईन करून त्या प्रोडक्टचे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह केले. दॅट इज अ फायनल इन्स्पेक्शन. रॉ मटेरियल इन्स्पेक्शन. Raw material, simply raw material inspection is a select the material or item for any manufacturing or process at factory at first stage inspection and test on the all aspect of the material as a physical, chemical,
aims inspector determine to verify the material, the requirement of specification, regulation or contract are met. Suppose आपण जो पण प्रोडक्ट कंपनीमध्ये ज्या पण प्रोडक्टचं प्रोडक्शन होत त्याच्यासाठी काय असतं, लागतं रॉ मटेरियल. मग ते रॉ मटेरियल जे पण आपण बाहेरून परचेस करतो ते आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की स्पेसिफिकेशन असतं प्रत्येक मटेरियलची. कास्ट आयर्न असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण कास्ट आयर्न नसणार, त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन असतं की कास्ट आयर्न असेल 40%, अलॉय असेल 10%, स्टील असेल 30%. म्हणजे प्रत्येक मटेरियल मध्ये कंपोजिशन असतं की जे पण 4 ते 5 केमिकल असतील किंवा 4 ते 5 मटेरियल असतील ते मिळून 100% ते बनवलेलं असतं, रॉ मटेरियल असतं. मग ते कंपोजिशन चेक केले जातं कंपनीमध्ये. मटेरियल आल्यानंतर ते चेक केलं जातं की जे आपल्याला मटेरियल रिक्वायर्ड आहे, जे मटेरियल आपल्याला प्रोडक्शनसाठी गरजेचं आहे, तर तेच मटेरियल इथे अवेलेबल आहे का, त्याची स्ट्रेंथ चेक केली जाते. जे मटेरियलची स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ अनालिज केली जाते, त्या मटेरियलची क्वालिटी चेक केली जाते आणि त्या मटेरियलचं कंपोजिशन चेक केलं जातं. जे आपण परचेस केलेलं ते ॲक्युरेट आपल्याला जे पण स्पेसिफिकेशन पाहिजे त्या प्रोडक्टसाठी ते त्या रॉ मटेरियल मध्ये अवेलेबल आहे किंवा नाही. दॅट इज कॉल्ड एज अ रॉ मटेरियल इन्स्पेक्शन. And seventh step to properly conduct or material inspection, pre-inspection step, photos. ओके, कोणताही याचं इन्स्पेक्शन करत असताना एक स्टेप असतं. मग तुम्ही रिलाइज केलं किंवा चेकिंग केलं की या प्रोडक्टचं सपोज तुम्ही सपोज विज्युअलाइज केलं की या प्रोडक्टचं इन्स्पेक्शन मी केलेलं आहे पण हा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुमच्याकडे प्रूफ पाहिजे. प्रूफ पण आपण डॉक्युमेंटेशनसाठी अवेलेबल केले पाहिजे. दॅट इज मीन्स प्री इन्स्पेक्शन स्टेप्स लाईक फोटोज. फोटोज कलेक्ट केले पाहिजे. आपण बघितो फोटोज आपण तिथे क्लिक करू शकतो की कुठे प्रॉब्लेम पडतो. देन द रिव्ह्यू प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन, फिजिकल कंडिशन ऑफ मटेरियल, मेक अँड मॅन्युफॅक्चरिंग. okay, then comfort certification and storage requirement. That is the step regarding to material inspection. जे material inspection असेल त्या material inspection इथे कोणते फोटो असतील, आपण जे कलेक्ट केलेले फोटो असतील त्याचे इन्स्पेक्शन केले जाते. म्हणजे दॅट इज द 7th स्टेप. मीन्स फोटोज, रिव्ह्यू प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन, physical condition of material, make and manufacturing, comfort certification, storage requirement. Okay, this is the 7th step regarding your inspection for material. Now incoming inspection identifies a tracking system like raw material, expect, conditionally accepted and rejected. Accepted म्हणजे प्लेस इन स्टॉक, फॉरवर्ड टू नेक्स्ट अपडेट. म्हणजे रॉ मटेरियल असेल तर रॉ मटेरियल आल्यानंतर जे ओके असेल तर ते ऍक्सेप्ट केलं जातं आणि प्रोसेससाठी पुढे फॉरवर्ड केलं जातं. देन कंटिन्युअसली ऍक्सेप्टेड, स्पेसिफाय कंडिशन, सायन्स अग्रीमेंट विथ द क्वालिटी मॅनेजर अँड सप्लाय. म्हणजे जर हा जर एक डिपार्टमेंट जर स्टोरेज तुमचं कंपनीचं स्टोरेज असेल तर मटेरियल कुठे ना रॉ मटेरियल स्टोरेज कुठून जर अनालिसिस केलं ते प्रोसेस इंजिनिअरिंग करताना प्रोसेसमध्ये गेलं तर प्रोसेसमध्ये एक मॅनेजर असेल, तो पण आयडेंटिफाय करणार क्वालिटी बेटर आहे किंवा नाही, ते म्हणजे सेकंड टाइम चेकिंग होणार. देन रिजेक्टेड, काही प्रॉब्लेम असेल तो रिजेक्ट केला जाईल. मीन्स इश्यू नॉन कॉन्फरन्स रिपोर्ट, स्क्रॅप, शॉर्ट और इथे मटेरियल स्क्रॅप असेल, डेड असेल किंवा बेटर क्वालिटी नसेल. ओके, दिस इज द इनकमिंग इन्स्पेक्शन आयडेंटिफिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम्स. This is the process for raw material supply, raw material, then plant, then prior lot inspection. म्हणजे प्रोसेस असते की जे रॉ मटेरियल असतं ते कशी चेन सायकल मध्ये सप्लाय केलं जातं किंवा डिलिव्हर केलं गेलं जातं वन पर्सन टू अनदर पर्सन.